तुमच्या साड्यांच्या वॉर्डरोबला उबट कुबट वास येतोय का? तुम्हाला असं वाटतंय का मी साड्यांचा वॉर्डरोब ओपन केला की काहीतरी विचित्र वास येतो? काय करता येईल ह्याच्यासाठी? मी तुम्हाला उत्तम उपाय सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू प्रथा. दिस इज कविता कोपरकर. सिल्कच्या साड्यांच्या मेंटेनन्सच्या बाबतीत मी एक व्हिडिओ बनवलाय, तो तुम्ही पाहिलाच असेल. त्याच्यात मी हे आवर्जून सांगितलंय की सिल्कची साडी, प्युअर सिल्कची साडी एस्पेशली दर वेळेला तुम्ही नेसल्यानंतर धुण्याची गरज नाही. 5, 6, 7 वेळा एखादी साडी नेसून झाली की मगच ती वॉश करा, आणि ती सुद्धा ड्राय क्लीन वॉश. हे तर मी तुम्हाला सांगितलंय. पण जेव्हा आपण एखादी साडी 4, 5, 6 वेळा नेसतो आणि ती तशीच घडी करून कपाटात ठेवतो, तेव्हा त्याच्यात काही प्रमाणात मॉइश्चर असतं, काही प्रमाणात त्याला धूळ असते, आपण बाहेर नेसलेली असते, त्याचे वास असतात. तर ह्या सगळ्या घड्या जेव्हा कपाटात असतात, बंद असतात, तेव्हा कपाट उघडल्यानंतर एक प्रकारचा काहीतरी त्याला उबट वास, उग्र वास असा येतो. त्याचबरोबर ह्या साड्यांमध्ये जे थोडंसं मॉइश्चर असतं त्यांनी कधी कधी साड्यांवर डाग पडू शकतात, बुरशी आल्यासारखं होऊ शकतं, साडी खराब होऊ शकते. ह्या वासासाठी आणि साड्या फ्रेश, मॉइश्चर फ्री राहण्यासाठी मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. पण ह्या ट्रिक सांगायच्या आधी काही चुकीच्या गोष्टी तुम्ही करता त्या नक्की टाळा. ते म्हणजे आपले नॅफ्थलीन बॉल्स किंवा डांबराच्या गोळ्या आपण ज्याला म्हणतो, ते खूप जण वॉर्डरोबमध्ये ठेवून देतात. साड्यांच्या वॉर्डरोबमध्ये हे नक्की ठेवायचे नाहीत, कारण त्याच्यामध्ये एक ब्लिचिंग एजंट असतो. जर तुमची साडी त्याला टेकली तर तिथे बरोबर तुम्हाला ब्लीच झाल्यासारखा डाग मिळेल आणि साडी पूर्णतः वाया जाईल. दुसरी गोष्ट अशी की खूप जणांना असं वाटतं की ती साडी परत नेसायच्या आधी मला ती सॅनिटाईज केली पाहिजे, आणि कुठल्या तरी प्रकारचा स्प्रे करायला जातो, किंवा आपण कपाटातच सॅनिटायझर मारतो, किंवा अल्कोहोल यूज करतात काही जण, आणि अल्कोहोल मिक्स करून काहीतरी एक मिक्सचर बनवून ह्यानी छान साडी सॅनिटाईज होईल असं म्हणतात, आणि ते स्प्रे करायला जातात साड्यांवर. लक्षात घ्या, साडीवर तुम्ही नुसतं पाण्याचा जरी स्प्रे केलात, त्या पाण्याचे शिंतोडे साडीवर पडून ते डाग कायमचे राहतात. पाण्याचेही डाग साडीवर कायमचे राहू शकतात, कारण एखादा वेट स्पॉट जर तिथल्या तिथे राहिला, तो स्प्रेड झालं नाही पाणी आणि लगेच ड्राय झालं नाही, तर त्या साडीवरती ते डाग पडणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा स्प्रे नक्की साडीवर करायचा नाही. वॉर्डरोबमध्ये सुद्धा करायचा नाही, कारण तो वॉर्डरोबमध्ये केलेला स्प्रे हा ड्राय होणं फार वेळाचं काम आहे. आता काय करायचं? अगदी छोटे छोटे ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात अगदी सोपी ट्रिक कुठेही तुम्हाला इझिली मिळेल ते म्हणजे बाजारात सिलिकॉन पाउचेस मिळतात. कुठल्याही तुम्ही शूज विकत घेतलेत, किंवा तुम्ही एखाद्या बरणीमध्ये काहीतरी स्नॅक आयटम विकत घेतलात, तर ते मॉइश्चर पकडू नये, मऊ पडू नये ह्यासाठी, किंवा शूजना बुरशी येऊ नये ह्यासाठी हे सिलिकॉन पाउचेस ठेवलेले असतात. हे सिलिकॉन पाउचेस तुम्ही कुठेही तुमच्या वॉर्डरोबमध्ये प्लेस करू शकता. प्रत्येक साडी जर तुम्ही मलमलच्या कापडामध्ये ठेवत असेल तर त्याच्यात सुद्धा हे सिलिकॉन पाउचेस ठेवू शकता. त्यांनी कुठलेही डाग पडत नाहीत आणि मॉइश्चर नक्की शोषून घेतं. पण सिलिकॉन पाउचेस फक्त ठेवलेत तर वासाचा प्रॉब्लेम कसा जाणार? वासाच्या प्रॉब्लेमसाठी खूप छान छान सोल्युशन्स तुम्हाला घरच्या घरी सुद्धा करता येतील. एक सिम्पल सोल्युशन असं आहे, एखादा छान मऊ रुमाल घ्या, मऊ कापड घ्या एखादं छोटंसं, आणि त्याच्यामध्ये आपला कच्चा तांदूळ असतो तो टाकायचा. तांदूळामध्ये अशी प्रॉपर्टी आहे की ते कुठलाही वास छान शोषून घेतात. तांदूळ कोरडे पाहिजेत, तांदूळ एवढंच. कोरड्या तांदूळांबरोबर तुम्ही ड्राईड रोज पेटल्स ठेवा, एखादी सिनेमनची काडी ठेवा, किंवा त्याच्यामध्ये तुम्ही लवंग टाका, किंवा त्याच्यामध्ये ड्राईड रोज पेटल्स आणि लॅव्हेंडर असं मिक्स एखादं फ्लोरल मिक्सचर करा. आणि हे काहीच नसेल तर एखादं इसेन्शियल ऑइल फक्त 1 ड्रॉप त्याच्यात टाका. हे सगळे तांदूळ ते छान सुवास शोषून घेतात. त्याला तुम्ही जर का वरनं एक कॉटनचं कापड लावलं तर तो वास बाहेर येत राहतो, कारण कापड हे ब्रीदेबल असतं, आणि ती एक पुरचुंडी तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये कुठेतरी ठेवून दिली तर अतिशय छान वास येईल. सो हा एक छान नुस्खा आहे. याच्याच बरोबर अजून एक खूप छान उपाय म्हणजे ड्राईड नीम लिव्स, कडुलिंबाची पानं, पण ती पूर्णतः ड्राईड पाहिजेत. प्रॉपर ड्राईड. तुम्ही त्याची पावडरही करू शकता, किंवा नुसती ड्राईड लिव्स तुम्ही लिटरली साडीच्या घडीत जरी ठेवलीत तरी त्याचा कुठलाही डाग पडत नाही. ड्राईड नीम लिव्स इज अ व्हेरी गुड सोल्युशन फॉर सुवास सुद्धा आणि मॉइश्चर शोषून घेण्यासाठी सुद्धा. हा एक छान उपाय आहे. ह्याच्यानंतर प्रथामध्ये आम्ही खूप छान सुंदर दिसणारे तुमच्या वॉर्डरोबमध्ये शो आणेल असे सुद्धा काही वॉर्डरोब फ्रेग्रन्सेस तयार केलेले आहेत. तुम्हाला प्रथामध्ये जर साड्या घेतल्या तर त्याच्याबरोबर आम्ही हे कधी कधी गिफ्टही देतो, डिपेंडिंग ऑन तेव्हा आमच्याकडे रेडीली अवेलेबल आहेत का नाही. ह्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे फ्रेग्रन्सेस यूज करतो. सो अशा प्रकारचे खरी फुलं यूज करून आम्ही छान
हे फक्त तुम्हाला तुमच्या वॉर्डरोब मध्ये लटकवायचे आहेत. याचे DIY ऑप्शन्स म्हणजे घरच्या घरी करण्याचेही ऑप्शन्स आहेत. हे वॅक्स बेस्ड आम्ही वॉर्डरोब फ्रेग्रन्सेस देतो. अशा प्रकारचे थोडे शोई ऑप्शन्स पण तुम्हाला करता येतील. सो हे सगळे नुस्खे आहेत, घरगुती करण्याचे बरेचसे उपाय आहेत जे तुम्ही तुमचा वॉर्डरोब छान फ्रेग्रंट राहण्यासाठी, मॉइश्चर फ्री राहण्यासाठी आणि अर्थातच त्यामुळे तुमच्या साड्या टिकण्यासाठी तुम्ही वापरू शकता. असेच छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आणत राहणार आहे प्रथाच्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा प्रथा बाय कविता कोपरकर या यूट्यूब चॅनलला. अजून असे कुठले कुठले विषय तुम्हाला मी तुमच्याशी गप्पा मारलेले आवडतील हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.